पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे औषाधिक अपूर्णांकात रूपांतर. उदाहरणार्थ या ठिकाणी मी उदाहरण लिहिलेलं आहे 2.15/7. आता या ठिकाणी पूर्ण भाग 2 आहे आणि 15/7 आहे. याचे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचे अपूर्णांकामध्ये पण औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण तो लिहून घेऊया संख्या 2.15/7. या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं. या ठिकाणी छेद 7 आहे, पूर्ण संख्या 2 आहे, म्हणून 7 गुणिले 2 अधिक अंश त्याच्यामध्ये मिळवायचा. अधिक अंश किती आहे 15. छेद तसाच ठेवायचा भागिले म्हणजे छेद तसाच ठेवला. छेद असताना छेद. आता 7 ने 2ला गुणले 7 दुने 14 अधिक 15 छेद तसाच ठेवायचा आहे 7. मग उत्तर आले 15 आणि 14चं बेरीज येणार 29/7. आता हा झाला औषाधिक अपूर्णांक. अंश झाला 29, छेद झाला 7. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर करताना पूर्ण संख्येला छेदाने गुणायचं, त्याच्यामध्ये अंश मिळवायचा येणाऱ्या संख्येमध्ये आणि छेद तसाच ठेवायचा. मग अपूर्णांक संख्या आपल्याला मिळणार औषाधिक अपूर्णांक.